लोह्यामध्ये एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांचा पराभव. भाजपला घराणेशाहीचा मोठा फटका. घराणेशाही संपवू असा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षालाच लोहा नगर परिषद निवडणुकीत घराणेशाहीचा मोठा फटका बसला आहे. एकाच कुटुंबातील तब्बल 6 उमेदवार मैदानात उतरवणाऱ्या भाजपचा धुव्वा उडाला असून या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत नगराध्यक्ष पदासह तब्बल 17 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 आणि काँग्रेसला 1 अशी प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी हे उमेदवार होते, तर नगरसेवक पदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी प्रभाग 7A, भाऊ सचिन सूर्यवंशी प्रभाग 1A, भावजय सुप्रिया सूर्यवंशी प्रभाग 8A, मेहुणा युवराज वाघमारे प्रभाग 7B आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे प्रभाग 3 या सर्वांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र मतदारांनी या सर्व उमेदवारांना स्पष्ट नाकारले असून 6 जणांचा देखील पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या घराणेशाही विरोधी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या जाहीर सभा आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कॉर्नर बैठका घेऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवामुळे लोहा नगर परिषदेत भाजपचा प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक राजकारणात या निकालाने मोठी चर्चा रंगली आहे. खरं तर लोहा नगरपालिकेमध्ये सातत्यानं आमच्या विचारसरणीची नगरपालिका येत होती, परंतु आज लोहावाशाने रेकॉर्ड ब्रेक केलं. नगराध्यक्षासहित 17 जे नगराध्यक्षाला धरून 18 लोकांना या ठिकाणी निवडून दिलं. नगराध्यक्ष जवळपास 3000 मताच्या फरकाने निवडून आले. त्यामुळं जिल्ह्याचे स्वयंभू नेते जे गल्लीबोळानं आमच्या इथं फिरले त्यांना ही एका मोठ्या प्रमाणात भयकरांनी चपराक दिली. राष्ट्रवादीचा निकाल आपण जर बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 ठिकाणी नगराध्यक्षासहित, देगलूरला नगराध्यक्षाने 17 जागा, उमरीमध्ये नगराध्यक्षाने 18 जागा, कंधारमध्ये देखील आम्ही 10-11 जागेवर जिंकलो. गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोह्यामध्ये देखील विक्रम केलेला आहे. अन्य ठिकाणची आकडेवारी माझ्याकडे जरी आली नसली तरी साधारणतः 71च्या वर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यामध्ये विजय मिळवलेला आहे. त्यांची परिस्थिती काय होती मी सांगण्याची आवश्यकता नाही. शेवटी त्यांच्याकडे धनसंपत्ती एवढी आहे आणि त्यांनी ज्या काही 3 नगरपालिका जिंकल्या त्या धनशक्तीच्या जोरावर जिंकल्या. लोह्यामध्ये देखील तीच निवडणूक होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि त्यांना माहीत होतं की आमच्याकडे धनशक्ती नाही आहे, परंतु जनशक्तीनं आमच्या बाजूने कौल दिला आणि धनशक्तीवाल्याला देखील जागा दाखवण्याचा प्रताप लोहावाशांनी केला. मी लोहाच्या, कंधारच्या, देगलूरच्या, उमरीच्या आणि तमाम जिल्ह्यातील मतदारांची या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक प्रमुख म्हणून मी जाहीरपणाने आभार मानतो. मला आमच्या रमाबाई मंजलवारचं मनापासून अभिनंदन करायचंय की जसं शरद पवारांनी नगराध्यक्षाला पाडलं तसं मंजलवारबाईंनी नगराध्यक्षाने पत्नीला देखील पाडलं. आणि ज्यांच्या घरामध्ये 6 उमेदवारी दिले होते तिथले फरक जर आपण बघितले तर साधारणतः सर्व 500च्या वर मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं इथं कोण 6 उभा केला याच्यापेक्षा 6 जणांना कोणी परवानगी दिली त्याला चांगली चपराक या निमित्ताने भेटलेली आहे.